गुड मॉर्निंग, नमस्कार. आज आहे आमच्या ट्रिपचा आज दुसरा दिवस आणि सकाळचे 7:30 वाजलेत आणि 6:49 पावणे 7 वाजले. आणि आम्ही आता उठून दिवेघर बीच एक्सप्लोअर करायचं ठरवलं आहे. सकाळी इथलं वातावरण तुम्ही बघू शकताय. रिसॉर्ट आहे, हे सगळे हॉटेल्स वगैरे आहेत तिथं जिथं आम्ही थांबलो आहे. हा एक मधनं रोड गेला आहे, झाडी वगैरे सगळ्या गोष्टी एकदम मस्त. सो आता आपण चाललो आहे बीचच्या दिशेने. हा छोटासा रोड आहे, थोडा कच्चा रोड आहे. पुढे जाऊन एक लेफ्ट घेतल्यानंतर आपल्याला थोडं पुढे गेल्यानंतर बीचचा एक स्टॉप येईल. सो फायनली आपण पोचलो आहे दिव्यागर बीचवरती. सकाळची वेळ आहे त्यामुळे ही जी साईडला तुम्हाला शॉप वगैरे दिसत आहेत, हॉटेल किंवा छोटे मोठे कपड्याचे दुकानं आहेत जे बीचवरती वगैरे आपण वेअर करतो, तर ती पण दुकानं आहेत तिथं. सकाळची वेळ असल्यामुळे ती थोडीशी बंद आहेत. ज्यावेळेला आम्ही तिथून बाहेर निघत होतो 1-1.5 तासानंतर, त्यावेळेला ती ओपन झालेली फॅमिली. आणि आपण आता एंटर करतो आहे बीचमध्ये. हा व्ह्यू आहे. थोडासा स्टार्टला कचरा वगैरे दिसतो आहे. मॅनेजमेंट इथं थोडीशी कमी असल्यासारखं. नाही काय करत अगं, नाही करत. घाटाना सबर झाला. ठीक आहे. हा आहे बीच. जवळजवळ माझ्या अंदाजाने तरी 2 ते 3 किलोमीटर नाही जास्त असेल. सो फायनली आपण पोचलो आहे आपल्या पहिल्या डेस्टिनेशनवरती आणि व्ह्यू बघितल्यानंतर खुश आहेत. मस्त वाटतं एकदम. मस्त सनराईज होतोय आणि या लाटा. आता थोडंसं समुद्राच्या लाटांचा शूट घेतो आहे. भिजायचा जास्त मूड नाही आहे पाण्यात, त्यामुळं हा फक्त 1-2 व्हिडिओ घेतो आहे आम्ही. पाण्याच्या लाटांचा वगैरे मस्त आवाज सकाळी येतो इथं. आत्ताच एवढ्या लाट असतील, संध्याकाळी तर हवा असते. संध्याकाळी खूप मोठ्या लाट असतील इथं. त्याच्यानंतर थोडी राईड करायची इच्छा झाली घोड्यावरती.
सकाळी 7 वाजता बीचवरती जाऊन बीच एक्सप्लोअर केला आहे. तो व्हिडिओ टाकेल आम्ही, त्याच्यामध्ये ॲड करेन. आणि आता वाजले आहेत 11:30-12 आमचं टायमिंग झालं. सो आमचा चेकआउट टायमिंग आहे. तर इथून आम्ही निघणार आहे. आता गाडीत बसून आम्ही ठरवू कुठं जायचं आहे ते. अजून ठरलं नाही ते. सुरमई थाळीच ना. एक सुरमई आहे, एक चपात्या काय भेटतील, रस्सा आहे, जास्त एवढं नाही, घरच्यासारखं जेवण आहे. लोकल रस्स्यामध्ये पण एक पीस आहे तसं लोकल कोकणी सीफूड. सुपट मासा टेस्टी मस्त आहे का मासा. आपल्याला काय चपात्या लागते आता लगातार. तर हा होता आपला दिव्यागर बीचचा अनुभव. आपण जे बीचवरती एक्सप्लोअर केला, त्याच्यानंतर इकडली सुरमई थाळी आपण ट्राय केली. त्याच्यानंतर आता आपण चाललो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. भेटू आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.